नमस्कार. मी किरण भाऊ चव्हाण, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ या संघटनेची दुसरी राज्यस्तरीय केळी परिषद कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये तंत्रज्ञान, मार्गदर्शन, केळी लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंतचं जे मार्गदर्शन आहे, पनामासारखा CMV सारखा रोग, या रोगावर मार्गदर्शन आणि केळीच्या ज्या विविध मागण्या आहेत, केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा, केळीला ₹23.30 हमी भाव मिळावा, तसेच या सर्व मागण्यासह इतर मागण्या आम्ही घेऊन आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवत आहोत. ज्यावेळेस आपल्याला रोग प्रतिकार क्षमता असते किंवा इतर पिकामध्ये ह्याच्यासारखा रोग CMV सारखा असेल किंवा तुमचा करपा असेल, आत्ता जे सिगाटोका असेल, आत्ता जो अवकाळी पावसामुळं जे काय केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे, या नुकसानीचा पंचनामा करून तातडीत करून त्यांना एकरी 60,000 ते 70,000 रुपये मदत मिळावी, अशा इतर मागणीसाठी आम्ही केळी उत्पादक शेतकरी संघांना संपूर्ण राज्यामध्ये प्रचार आणि प्रसार करून या ठिकाणी कंदरमध्ये उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत. आता शेतकरी काही जे पाणी नसल्यामुळे बाग काढायला लागले, पुन्हा काय आता पाणी निसर्गाचा विषय आहे. जो पण पाऊस पडत नाही तोपर्यंत पण पाणी हे आता केळीला सिंगल लॅटर आहे, पण केळीचं जर पीक खरं ॲक्च्युली चांगल्या प्रमाणात घ्यायचं असेल तर त्याला डबल लॅटर लागतं. कमी प्रमाणात पण डबल, दोन्ही साईडला दोन्ही मुळांना पाणी व्यवस्थित पोचलं पाहिजे. त्यासाठी डबल लॅटरची बी आम्ही शासनाकडे तशा प्रकारे मागणी करत आहोत. परंतु पाणी कमी पडतं आहे म्हणून केळी काढणं हा काय त्याच्यावरती पर्याय नाही ना. आच्छादन वगैरे केलं, मल्चिंग वगैरे केलं, हे देखील आपण उपाय करू शकतोय. राहिला विषय पाण्याचा, आणखी एक 15 दिवस किंवा एक महिनाभर जर त्यांनी केळी सांभाळली या अवस्थेमध्ये, तरी जूनमध्ये जर पाऊस चालू होईल त्याच्यामुळं केळी बऱ्यापैकी केळीला पाण्यापासून जे आता जे पाणी कमी पडतं आहे ते पाणी कमी पडणार नाही आहे.